आणि आज आपण स्वतःचं करिअर निवडताना होणाऱ्या प्रेशरबद्दल बोलणार आहोत. एका विद्यार्थ्याच्या डोक्यात रिझल्ट नंतर किती गोंधळ चालू असतो माहितीये का? सायन्स घेऊ, कॉमर्स घेऊ की आर्ट्स, आणि त्यात लोकांचे हजार ओपिनियन्स. मला तर असं वाटतं की मॅक्झिमम विद्यार्थी हे करिअरपेक्षा जास्त कंपॅरिझनला घाबरतात, हो की नाही? तुझा मित्र किंवा मैत्रीण सायन्स घेतोय म्हणून तूही सायन्स घ्यावं, इतके इतके मार्क्स मिळाले म्हणून तू सायन्सच घे. कॉमर्स फक्त ॲव्हरेज मुलांसाठी असते आणि आर्ट्समध्ये तर स्कोपच नाही. म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या फील्डबद्दल असे कितीतरी गैरसमज आजही लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या लोकांमुळे विद्यार्थ्यांनी आजकाल तसंच वाटायला लागलंय बरं का. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, सायन्स मोठं नाही, कॉमर्स सोपं नाही आणि आर्ट्स तर अजिबात कमी नाही. मग प्रॉब्लेम कुठे होते माहितीये? जेव्हा लोक सक्सेसला स्ट्रीम सोबत जोडतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर सायन्स घेतलं तर लोक लगेच म्हणतात वा काय हुशार आहे, आणि एखाद्याने जर आर्ट्स घेतलं असेल तर त्याच्यासमोर प्रश्न उभा केला जातो, पुढे काय करणार. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर कोणतीही फील्ड चुकीची नाही, तर चुकीचा हा लोकांचा दृष्टिकोन आणि त्यांची माइंडसेट आहे. बरं, मी तुला एक उदाहरण देते. समजा तुझी बेस्ट फ्रेंड किंवा तुझा बेस्ट फ्रेंड सायन्स घेतोय कारण तिला इंजिनियर व्हायचंय आणि त्याला डॉक्टर, पण तुला तर टीचिंग मध्ये इंटरेस्ट आहे ना. अँकरिंग, ऍक्टिंग, अकाउंटिंग, फायनान्स, ड्रॉइंग, फॅशन डिझायनिंग, बिझनेस, कॉन्टेंट क्रिएशन, मार्केटिंग यात तुला इंटरेस्ट आहे ना. मग तू तिच्या मागे जाऊन सायन्स घेशील का? बरं, तू सायन्स घेतलंही, पण मला असं वाटतं की तू तेव्हा स्वतःची खरी आवड हरवून बसशील. म्हणून निर्णय घेताना लोक काय म्हणतील हा नाही, तर मी आयुष्यात भविष्यात काय बनू इच्छितो किंवा बनू इच्छिते हा विचार करा. कारण तेच चूज करा जिथे तुमचं मन आहे. कारण इंटरेस्ट नसलेल्या फील्डमध्ये फक्त प्रेशर वाढतं आणि आवडीच्या फील्डमध्ये मेहनत करायलाही मोटिवेशन मिळतं. आणि हो, या आधीच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलं आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे कुठलीही फील्ड तुमचं फ्युचर डिसाईड करत नाही, तर तुमची मेहनत, कन्सिस्टन्सी आणि तुमचा कॉन्फिडन्स हे फ्युचर डिसाईड करत असतात. म्हणून स्वतःला इतरांशी कम्पेअर करू नका. आधी स्वतःला ओळखा, तुमच्यातल्या स्किल्स ओळखा आणि लोकांच्या आवाजापेक्षा आधी स्वतःच्या मनाचा आवाज ऐका.